नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज ना मला स्वयंपाक करायला खूप उशीर झाला आहे आणि इकडं मी आता पावट्याची भाजी बनवायची तर पावटे भाजून घेते. तर नेमकं आज गडबडीत शेंगदाण्याचं कूट पण संपलं आहे. तर इकडं मी भात शिजायला टाकला आहे आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आणि इकडं मी पावट्याची भाजी बनवली. तर त्यानंतर मी इकडं चपात्या बनवायला घेतल्या. तर मला चपात्या झाल्यानंतर एक भाकरी बनवायची आहे, पण उशीर एवढा झाला आहे की मी भाकरी बनवायचं विसरले आणि त्याच तव्यामध्ये मी मेथीची भाजी बनवली. भांडी वाचवायला गेले आणि परत मला तवा धुवून घ्यावा लागला आणि परत भाकरी करावी लागली. तर मेथीची भाजी झाल्यानंतर मी पुन्हा तवा धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये भाकरी बनवली. सकाळचं जेवण बनवून होतं आहे, आणखी तोपर्यंतच दुसरं काम आलं. तर आता ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आणि इकडं आमच्या गोलूच्या पाठीमागं कुत्री लागली होती. 4-5 कुत्री आली होती, त्याच्या मागं पळत होती. तर तो इकडं झाडावर चढून बसलाय आणि खूप वरती जाऊन बसलाय तो आणि आता ओरडतोय. एवढ्या वरती गेले मांजर. आता उडी मारून उतर तिथं येते. आता इथे तिथे कलर खरे त्याच्या नाकाने धरतोय. त्याच्या नाकाने तशाचा धरतोय. आलं 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 या सर माग अंगावर येत उडी मारल ते. येत आहे ती खाली. आणि 4 वाजता पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात. तर हे मटण आणलं होतं सकाळी, ते शिजायला टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी हा मसाला बनवून घेतला. तर लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि जो मी घरी बनवते मसाला, जो कच्चा मसाला, तो घातलेला आहे आणि हे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता हे मटण मी शिजायला ठेवते आणि तोपर्यंत मी रुद्रांश ट्यूशनला गेला आहे, तर त्याला ट्यूशनमधून घेऊन येते. तर रुद्रांशला ट्यूशनमधून घेऊन आले आणि त्यानंतर मी बाकीचा स्वयंपाक करून घेतला. तर इकडे आळणी रस्सा, सुक्कं मटण, रस्सा भाजी, भाकरी असं स्वयंपाक तयार केला. त्यानंतर रुद्रांशचे पप्पा जेवायला आले, तर इथं त्यांना मी जेवायला वाढलेलं आहे. तर जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. तर इकडे बघा, ह्या छोटू मियाची शिकार झालो आहे. तर तो विंचूची मावशी पकडली आहे त्यांनी. तर तो काय पकडते, ती विंचूची मावशीला खातोय. आणि हा व्हिडिओ आहे ना, दुसऱ्या दिवशी रुद्रांशनी ह्याच्यामध्ये बघितला, गॅलरीमध्ये. तर तो रडायला लागला. मला का झोपेतून उठवलं नाही तू, मला बघायचं होतं. तो रडतोय म्हणून त्याला उगीचच म्हटलं की तुला मी उठवलं होतं, पण तू उठलाच नाही. आणि रुद्रांशला ना कुत्र्याची पिल्लं, मांजराची पिल्लं खूप जास्त आवडतात त्याला. आणि आमच्या इथं ना कुत्र्याची पिल्लं एवढी आहेत ना, खूप जास्त आहेत. गोल करून बसले ना ते. पण ती आणि एवढी थंडी वाजते आता. आणि आम्ही आलोय फेरफटका मारायला. तर रोज जेवण झाल्यानंतर आम्ही रोज फिरायला येतो.
आणि अजून माझी भांडी घासायची राहिलेत. ते तर पलीकडेच आता आहे ना? फिरून गेल्यानंतर आता मी ह्याचं काय चाललं? भांडी घासणार आहे, कारण परत चावली काय ह्याला? हृदयांशला उद्या स्कूलमध्ये जायचं आहे, त्याच्यामुळं त्याला टिफिन वगैरे बनवावं लागेल. त्याच्यामुळं आम्ही पाणी गरम करायला ठेवलं आहे भांड्यासाठी. आणि आता मी गेल्यानंतर परत भांडी घासणार आहे. तर मी फिरून येईपर्यंत आपलं पाणी गरम झालं होतं आणि त्याच्यानंतर आता मी भांडी घासून घेतली, कारण नॉनव्हेज असलं की खूप जास्त भांडी पडतात. तर असाच होता आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.